आजकाल तुम्ही न्यूजमध्ये बरंच काही ऐकत आहात. इंडिया डायबिटीजचं मोठं कॅपिटल झालेलं आहे. 40 वर्षाच्या खालील तरुणांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. हायपरटेन्शन, हायपर कोलेस्ट्रॉल हे आता कॉमन झालेलं आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स अशा काही आजारांची पहिली पायरी आहे. जर तुम्ही ही पहिली पायरी चढलात तर हळूहळू तुम्ही अशा क्रॉनिक आजारांना बळी पडू शकता. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 80% पॉप्युलेशनला हे माहीतच नाही आहे की त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय, अशी कुठले रिस्क फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो, इन्सुलिन रेजिस्टन्स घरातल्या घरात कसं ओळखायचं, इन्सुलिन रेजिस्टन्समुळे कुठले आजार होऊ शकतात. त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. होऊ शकतं की तुम्हाला काही असे सिम्पटम्स आहेत पण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स आहात. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. नावावरूनच तुम्हाला समजत असेल की इन्सुलिनला असलेला विरोध. इन्सुलिन रेजिस्टन्स का होतं याच्याबद्दल काही ठोस कारण सायंटिस्टला भेटलेलं नाही आहे, पण त्यांनी काही थिअरी सांगितलेलं आहे. जेव्हा आपण जेवतो आपल्या रक्तातली साखर, ग्लुकोज वाढायला लागते आणि ती ट्रिगर करते पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला इन्सुलिन सिक्रेट करण्यासाठी. इन्सुलिन जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा आपल्या पेशींमधले जे इन्सुलिन रिसेप्टर्स असतात त्या खिडक्या ओपन होतात आणि इन्सुलिनच्या प्रेझेन्समध्ये हे जे ग्लुकोज मॉलिक्यूल असतात ते आपल्या पेशीमध्ये जायला लागतात. पॅनक्रियाजमधल्या अल्फा सेलमध्ये एक ग्लुकागॉन नावाचा हार्मोन असतो. हा हार्मोन ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतो आणि हे ग्लायकोजन लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर केलं जातं. फ्युचरमध्ये जेव्हा एनर्जीची गरज पडते तेव्हा या ग्लायकोजनपासून परत ग्लुकोजमध्ये रूपांतरित केलं जातं. इन्सुलिन फॅट मेटाबॉलिझममध्ये सुद्धा भाग घेतो. हे जे ग्लुकोज मॉलिक्यूल असतात ते इन्सुलिनच्या प्रेझेन्समध्ये फॅटमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे आपण जे जेवतो आणि जी साखर आपल्या रक्तामध्ये येते ती प्रत्येक पेशीमध्ये जाते आणि ती लिव्हर, मसल्स आणि फॅट टिश्यूमध्ये फ्युचर एनर्जीसाठी स्टोअर केली जाते. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझमचं काम व्यवस्थित चालत असतं. काही कारणामुळं पेशी हा इन्सुलिन सिग्नलला रिस्पॉन्ड करत नाहीत. म्हणजे पेशीच्या दारावर इन्सुलिन उभा आहे पण पेशी त्याला ओळखतच नाही. पेशी जेव्हा ॲडेक्वेटली म्हणजे पाहिजे तेवढं ग्लुकोज आपल्यामध्ये घेत नाही तेव्हा ब्लडमधली, रक्तामधली साखर, ग्लुकोज वाढायला लागतं. रक्तातली साखर जशी वाढते तसंच बीटा सेल्स हे परत इन्सुलिन प्रोड्यूस करायला लागतात. म्हणजे अजून जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन ब्लडमध्ये यायला लागतं. रक्तातली साखर पण वाढलेली असते आणि इन्सुलिन पण वाढलेलं असतं. ह्या कंडिशनला म्हणतात हायपर इन्सुलिनिमिया आणि ही कंडिशन आहे इन्सुलिन रेजिस्टन्सची. कालांतराने असं होतं की बीटा सेल्स जे असतात ते इन्सुलिन तयार करून एक्झॉस्ट होऊन जातात आणि ते एकतर इन्सुलिन तयार करत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करायला लागतात. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये रक्तातली साखर वाढलेली असते. साखर कमी करण्यासाठी जे इन्सुलिनचं प्रमाण असतं ते कमी झालेलं असतं. ह्या कंडिशनला आपण टाईप 2 डायबिटीज असं म्हणतो. आता कोणाकोणाला इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतं, असे काय रिस्क फॅक्टर आहेत की हे रिस्क फॅक्टर असल्यानंतर आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतं. ओबेसिटी, आपल्या लोअर ॲब्डोमेनमध्ये नाभीच्या खाली आपल्या पोटातील अवयवावर जे फॅटचं लेअर जमा झालेलं असतं त्याला विसरल फॅट म्हणतात. ज्यांचं BMI 30पेक्षा जास्त आहे, कमरेचा घेर जर तो पुरुष असेल तर 40 इंचापेक्षा जास्त आहे आणि स्त्री असेल तर 35 इंचापेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते. पुअर डाएट, एक तर तुम्ही अल्ट्रा प्रोसेस्ड, हाय कार्बोहायड्रेट, हाय शुगर डाएट घेतात किंवा तुम्ही असं डाएट घेताय ज्याच्यामध्ये बिलकुल न्यूट्रिशन नाही आहे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट यांचं एक बॅलन्स डाएट सोबत मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे विटॅमिन्स, ट्रेस मिनरल्स हे जर आपल्या जेवणामध्ये नसतील तर आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. एक्सरसाइज तर नाहीच आहे पण एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहणे. जेव्हा आपण वर्कआउट करतो किंवा काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा मसल्स आपल्या रक्तातील ग्लुकोज घ्यायला लागतं. पण जर आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीज करत नाही मसल्स ग्लुकोज घेत नाही आणि त्यामुळं इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते.
ताणतणाव असलेलं आयुष्य. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, आपला ब्रेन हा खूप एक्झॅगरेट झालेला असतो. जास्त प्रमाणात ओव्हर थिंकिंग असते, चिंता असते, वरी असते. क्रॉनिक स्ट्रेसमुळं एक कॉर्टिकॉल नावाचा हार्मोन, जो स्ट्रेस हार्मोन असतो, तो रिलीज व्हायला लागतो. कॉर्टिसॉल काय करतो, तर आपल्या सगळ्या सिस्टीममधली जी ग्लुकोज आहे ते गोळा करून ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्रेनला पुरवायला लागतो. आणि ही जी पद्धत आहे ती आपल्या सिस्टीमलासुद्धा नुकसानदायक आहे आणि ब्रेनलासुद्धा नुकसानदायक आहे. स्मोकिंग. बघा, आपण जेव्हा स्मोकिंग करतो, आपल्या लंग्समध्ये, आपल्या शरीरामध्ये काही पार्टिकल्स जात असतात आणि हे पार्टिकल्स आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन तयार करतात. आणि हे जे इन्फ्लामेटरी फॅक्टर्स असतात, इन्सुलिन सिक्रेट झालेलं आहे हे सिग्नल्स त्या पेशीपर्यंत पोहोचूच देत नाही. म्हणजे पेशींना हे कळतच नाही इन्सुलिन ब्लडमध्ये आहे आणि आता ते रिसेप्टर उघडायला हवं आणि ग्लुकोजला आतमध्ये घ्यायला हवं. त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होतं. समजा एखाद्या पर्सनला ॲटोइम्यून डिझीज आहे किंवा काही कारणामुळं स्टिरॉइड जर चालू असेल, स्टिरॉइडसुद्धा एका कॉर्टिसॉलसारखं काम करायला लागतं आणि हे सुद्धा इन्सुलिन सिग्नलिंगमध्ये इंटरफेअर करून, त्याच्यामध्ये बाधा घालून इन्सुलिन रेजिस्टन्स करू शकतं. वय, एज. समजा तुम्ही 45 वर्षापेक्षा जास्त असाल तर तुमच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता आहे. 45च्या नंतर आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन्स काम नाही करत. आपण बरंच काही टॉक्झिन्स, इन्फ्लामेटरी फॅक्टर्स ह्याला एक्सपोज झालेलं असतो. म्हणजे वातावरणामधलं, म्हणजे हवेतलं, पाण्यातलं प्रदूषण, अन्नामधलं प्रदूषण किंवा एखाद्या व्यवसायामधलं प्रदूषण, ह्याला कंटिन्युअसली आपण तोंड दिलेलं असतं. आपली जी लाईफस्टाईल असते, जंक फूड खाणं किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, अशा सगळ्या गोष्टीचा परिणाम वयाच्या 45 वर्षानंतर जास्त प्रमाणात जाणवायला लागतो आणि ह्या सगळ्यामुळं आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते. स्लीप डिसऑर्डर. तुमची जी स्लीप क्वालिटी जर पुअर असेल तर कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार होऊ शकतं. इन्सुलिन सिग्नल पाथवेमध्ये इंटरफेअर करायला लागतं आणि ह्या गोष्टीमुळं इन्सुलिन रेजिस्टन्स होतं. रिस्क फॅक्टर तर आपल्याला कळले. आता मी काही असे साईन आणि सिम्पटम्स सांगणार आहेत, काही लक्षणं सांगणार आहेत, ज्याच्यामुळं तुम्हाला असा एक क्लू मिळू शकतो की तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे किंवा नाही. एक्स्ट्रीमली टायर्डनेस आणि स्पेशली जेवल्यानंतर जो टायर्डनेस जाणवत असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये असं होतं की जेव्हा आपण जेवतो त्यावेळेस जे ग्लुकोजचं स्पाईक असतं, म्हणजे ग्लुकोज ऑल ऑफ सडन ब्लडमध्ये वाढायला लागतं आणि मग तेवढ्याच प्रमाणामध्ये इन्सुलिन सिक्रेट व्हायला लागतं आणि इन्सुलिन सिक्रेट झाल्यामुळं तो जो शुगरचा स्पाईक झाला असतो बिलो लाईनच्या खाली गेल्यामुळं आपल्याला थकवा जाणवायला लागतो. हे ग्लुकोज रेजिस्टन्सचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॉन्स्टंट हंगर. तुमच्या सेल्समध्ये ग्लुकोजच नाही आहे, तुम्हाला आता एनर्जीची गरज आहे आणि एनर्जी कशापासून मिळते? फूडपासून मिळते, अन्नापासून मिळते. एक ग्रेलिन नावाचा हार्मोन्स असतो जो आपल्याला सटायटी देतो की हां, आता जेवण झालं आहे, माझं पोट भरलं आहे, हे सॅटिस्फॅक्शन देतो. पण हा जो ग्रेलिन नावाचा जो हार्मोन असतो इन्सुलिन रेजिस्टन्समुळं जास्त प्रमाणात स्रवित होत नाही आणि त्यामुळं आपल्याला कंटिन्युअसली भुकेची संवेदना होते आणि अशा वेळेस आपण नेमकं चिप्सचं एखादं पॅकेट किंवा चॉकलेट अशा गोष्टी खायला लागतो, ज्या की परत इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यासाठी मदत करतात. शुगर क्रेविंग. की ग्लुकोज स्पाईक झालं, इन्सुलिन रिलीज झालं आणि क्रॅश झालं, अशा वेळेस शरीराला एनर्जीची गरज लागते. त्यावेळेस आपण एक्स्ट्रीमली टायर्ड असतो. इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी आपलं शरीर शुगरी पदार्थांचं क्रेविंग तयार करतं. तुम्हाला कोणी एखादं ॲपल दिलं आणि डोनट दिलं तर तुम्ही नक्कीच ते डोनट खाणार, ॲपल खाणार नाही. स्टबन बेली फॅट. तुम्हाला सेंट्रल ओबेसिटी होते, विसरल फॅट वाढायला लागतं आणि हे विसरल फॅट तुम्ही कितीही डायटिंग करा, तुम्ही एक्सरसाइज करा, पण ते लूज होत नाही. विसरल फॅट हे दाखवतं की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्त आहे. ब्रेन फॉग. तुमच्या ब्रेनमध्ये जे सेल्स असतात, न्यूरॉन्स असतात, त्यांनासुद्धा ग्लुकोजची गरज असते आणि ब्रेनमध्ये ग्लुकोजचा साठा नसतो, स्टोरेज नसतो. त्यामुळं तुम्हाला ब्रेन फॉग व्हायला लागतं. तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, एखादं चांगलं डिसिजन घेऊ शकत नाही. त्यामुळं ब्रेन फॉग हा एक महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये पाहायला मिळतो. स्किन चेंजेस. जेव्हा ग्लुकोज रक्तामध्ये जास्त असतं ते आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन तयार करायला लागते आणि ती स्किनमध्ये पण इन्फ्लामेशन तयार करायला लागते.
नेकची स्किन, ॲक्झिलाची स्किन, ग्रोईंगची स्किन असते, जाड होते, ती डिस्कलर्ड होते, ब्लॅक होते, थोडी ब्लूइश होते. आता ही लक्षणं 14-15 वर्षाच्या मुलामुलींमध्ये सुद्धा आढळून येत आहे. स्किन टॅग म्हणजे काय असतं की फ्लेश म्हणजे मांसच एक ग्रोथ झालेली असते आणि हे स्किन टॅग जे असतात मेनली नेकवर, आर्मवर, ग्रोइनमध्ये असतात. 1-2 स्किन टॅग नॉर्मली कुणाकुणामध्ये आढळतं, पण जे गुच्छामध्ये असेल म्हणजे एकापेक्षा जास्त स्किन टॅग जर आढळत असतील, हे एक प्रॉमिनंट लक्षण आहे इन्सुलिन रेझिस्टन्सचं. तुमच्याकडे जर ग्लुकोमीटर असेल आणि तुम्ही जर घरी ब्लड शुगर चेक करत असाल तर तुम्हाला ब्लड शुगरचे लेवल्स हे थोडेसे नॉर्मलपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आढळायला लागतात. अशा काही लॅब टेस्ट आहेत का ज्याच्यावरून आपण माहीत करून घेऊ शकतो की इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही? त्यामध्ये आहे फास्टिंग इन्सुलिन, HbA1c ही 3 महिन्याचं मीन ग्लुकोज म्हणजे 3 महिन्याची ब्लड ग्लुकोजची सरासरी तुम्हाला दाखवते की 5पेक्षा जर कमी असेल तर ते गुड कंट्रोल मानलं जातं. असं समजलं जातं की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स नाही आहे. 5.7पेक्षा जर जास्त प्रमाणात आले तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे असं आपण म्हणू शकतो. 5.7 to 6.5 हे प्री डायबिटिकमध्ये येतं. जेव्हा हे 6.5पेक्षा जास्त जातं ही स्टेज असते टाईप 2 डायबिटीजची. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणाले होते की इन्सुलिन रेझिस्टन्स ही पहिली पायरी आहे आणि तुम्ही जर ती चढला तर हळूहळू तुम्ही क्रॉनिक डिझीजकडे यायला लागतात. याच्याबद्दल आता चर्चा करूया. सगळ्यात जो नोन आजार आहे तो आहे टाईप 2 डायबिटीज मिलेटस. दुसरा आहे फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये फॅट सेल जमा व्हायला लागतात. जेव्हा इन्सुलिन ब्लडमध्ये जास्त असतं तेव्हा ते ग्लुकोजचं रूपांतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॅट सेलमध्ये करायला लागतं आणि विसरल फॅटमध्ये सुद्धा डिपॉझिट व्हायला लागतात. हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल आणि ह्या सगळ्यामुळं कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज, किडनी डिझीज, PCOS सध्या तरुण मुलीमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा PCOSचं प्रमाण वाढलेलं आहे. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आणि सध्या हे वंध्यत्वाचं नंबर 1 कारण आहे. अल्झायमर्स डिसीज ज्याला ब्रेनचं डायबिटीज पण असं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर. इन्सुलिन हे ग्रोथ हॉर्मोन आहे. आवश्यकता नसतानासुद्धा ते पेशींना सेल डिव्हिजन करा आणि ग्रोथ करा असं सिग्नल द्यायला लागतं. सेल डेथची जी प्रक्रिया असते ज्याला आपण ॲपोप्टोसिस म्हणतो ती बंद होते. ॲबनॉर्मल सेल्स बनायला लागतात, त्यांचा मृत्यू होत नाही, इनफॅक्ट ते वाढायला लागतात. इन्सुलिनसारखाच इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 हा जो हॉर्मोन्स असतो म्हणजे आपल्या सेल्समध्ये एक ट्यूमर तयार होत असताना त्याला कमी करण्यासाठी एक जीन असतं. ते जीन हे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 ह्याला सप्रेस करतो. एकतर कॅन्सर सेल्स बनलेले आहे, ग्रोथचं सिग्नल वाढतं आहे, सेल डेथ बंद झालेले आहे, ट्यूमरला नष्ट करण्याचं जीनसुद्धा सप्रेस झालेलं आहे. त्यामुळं कॅन्सर सेलचं रूपांतर ट्यूमरमध्ये होतं. जास्त इन्सुलिन असेल तर जास्त फॅट सेल्स तयार व्हायला लागतात आणि ओबेसिटी वाढते. आणि ओबेसिटी हा कॅन्सर होण्यासाठी एक पोटेन्शियल रिस्क फॅक्टर मानला जातो. ओबेसिटीमुळं 13 टाईपचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. इन्सुलिनमुळं जे सेक्स हॉर्मोन्स असतात त्या सेक्स हार्मोनच्या पॅथवेजमध्ये सुद्धा इंटरफेअर व्हायला लागतो. त्यामुळे हार्मोन्स रिलेटेडचे जे कॅन्सर्स असतात त्यातला तर युटेराईन कॅन्सर्स म्हणजे ओव्हरियन कॅन्सर्स, एंडोमेट्रियम कॅन्सर्स हे जास्त प्रमाणात वाढायला लागतात. ब्रेस्ट कॅन्सर हे सुद्धा वाढायला लागतात. आणि इतर कॅन्सरमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर याचीसुद्धा झपाट्याने वाढ व्हायला लागते. आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण सातत्याने जास्त असणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन असण्याचा संकेत आहे. क्रॉनिक इन्फ्लामेशनमुळे काय होतं? प्रो इन्फ्लामेटरी फॅक्टर्स रिलीज व्हायला लागतात, जसं TNF अल्फा, CRP, IL-6 तसंच काही इन्फ्लामेटरी सायटोकिन्स पण रिलीज व्हायला लागतात. आणि ह्या सगळ्यामुळं असं एक वातावरण तयार होतं, ट्यूमर ग्रो करायला लागतो. त्याच्यामध्ये अँजिओजेनेसिस म्हणजे त्यांना रक्तपुरवठा होण्याची प्रक्रिया वाढायला लागते. मेटॅस्टेसिस होण्यासाठी सुद्धा मदत होते. कॅन्सर सेल्सला सर्वाईव्ह होण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. म्हणजे ग्लुकोज हे कॅन्सर सेलचं फूड आहे. कॅन्सर सेल जास्तीत जास्त वाढण्यासाठी त्यांना ज्या न्यूट्रिशनची गरज असते, ग्लुकोजची गरज असते, ती आपल्या शरीरामध्ये हाय ग्लुकोज असल्यामुळं ती पुरवली जाते. प्रिझमातर्फे एक मेटा ॲनालिसिस केलं गेलं म्हणजे कॅन्सर पेशंटच्या बाबतीत ज्या काही क्लिनिकल ट्रायल्स केल्या गेल्या त्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स एकत्र करून त्यांची स्टडी केली गेली. त्यांना असं आढळलं की ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असण्याचं प्रमाण जास्त होतं.
कॅन्सर मुक्त झाल्यानंतरसुद्धा कॅन्सर रिकरन्सचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आढळलं. आज जगामध्ये 90% लोक मेटाबॉलिकली इल आहेत, म्हणजे त्यांचं मेटाबॉलिक हेल्थ चांगलं नाही आहे. इव्हेंच्युअली ह्याचा परिणाम एखाद्या मोठ्या क्रॉनिक डिझीजमध्ये होण्याची संभावना आहे. त्यामुळे ह्याला सिरियसली घेणं खूप गरजेचं आहे. काही दशकापूर्वी डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, इन्सुलिन रेजिस्टन्स रिव्हर्स होऊ शकतं किंवा क्रॉनिक मेटाबॉलिक डिझीज रिव्हर्स होऊ शकतात हे कोणीही मान्य केलं नसतं. पण जे सध्या लेटेस्ट स्टडीज व्हायला लागले आहेत, इन्सुलिन रेजिस्टन्स रिव्हर्स होऊ शकतो, डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. खूप वर्षापासूनचा जो डेटा आहे, क्लिनिकल ट्रायल्स आहेत, रिसर्च आहे, त्याच्यानुसार सायंटिस्टनी आता हे मान्य केलेलं आहे. कॅन्सर होण्याच्या आधी म्हणजे किमान 5 ते 6 वर्षापूर्वी मला डायबिटीज डिटेक्ट झाला. मी त्यावेळेस ओबीज होते. माझं 78 kg वेट होतं. मी पेरिमेनोपॉझल फेजमधून जात होते. फिजिकल आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस पण होता. माझं एनर्जी लेवल एकदम ड्रॉप व्हायला लागलं. मी तशी अनहेल्दी पण नव्हते, म्हणजे मी एक्सरसाइज पण करायची आणि त्यातल्या त्यात हेल्दी डाएट घ्यायचा प्रयत्न पण करायची. पण माझ्या शरीराला तेवढं इनफ नव्हतं. मला पुढे जाऊन ओव्हरियन कॅन्सर झाला. जेव्हा मी पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा हे डॉट्स बरोबर कनेक्ट व्हायला लागले. इन्सुलिन रेजिस्टन्स कसं रिव्हर्स करायचं याच्यासाठी मला एक वेगळाच व्हिडिओ बनवायचा आहे. त्या व्हिडिओमुळं तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जे काही तुमचा सध्या मेटाबॉलिक हेल्थ प्रॉब्लेम आहे ते सुद्धा नाहीसे होतील. स्टे ट्यून, कारण ह्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट जो आहे आणि जो खूप महत्त्वाचा आहे तो मी पुढच्या वेळेस नक्की घेऊन येणार आहे. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.